महत्वाचं म्हणजे नीट पेपर फुटीनंतर जो माध्यमांमध्ये आपल्यासारख्या बांधवांनी माध्यमांमध्ये जो विषय केलेला आहे तो महत्वाचा विषय। क्लासेस संचालक असे प्रकार करतात, मी सरळ सांगतो, हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे क्लासेस संचालक आहेत जे गैरप्रकार करतात। याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य क्लासेस संचालक नाही, नसणार, कारण हे सर्व उच्चभ्रू असलेलं हे रॅकेट आहे, जाळ आहे। मी तर म्हणतो मोठेगावकर सर, कुलकर्णी सर यांनी आतापर्यंत लावलेला रिझल्ट खरोखर संशयक आहे, प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या प्रत्येक रिझल्ट वरती। मी म्हणतो गेल्या 10-15 वर्षातला त्यांचा रिझल्ट, कारण की कालचीच एक मी बाईट पाहिली, त्याच्यामध्ये स्पष्ट एका शिक्षकांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे, 2002 मध्ये त्यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली होती। 2002 नंतर आज 2026, आज 14-15 वर्ष झालं त्या व्यक्तीने जर अपील केलेली आहे, त्यांनी जर ऑनलाईन कंप्लेंट केलेली, केंद्र शासनापर्यंत त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई का नाही केली? मला काल समजलं की काल त्यांचा क्लासेस पुन्हा चालू करण्यात आला, मोठेगावकर सरांचा। कोणत्या धर्तीवरती त्यांचा क्लास चालू केला गेला? मला प्रश्नचिन्ह आहे की असे जे प्रकार घडतायत याला खतपाणी घालण्याचं काम कुणीही करू नये, आणि जर करत असेल तर आम्ही सर्व क्लासेस संचालक रस्त्यावरती उतरून होणार आणि कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत। 2018 मध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे, क्लासेस संचालकांच्या बाजूने सदैव उभी राहणारी एकमेव क्लासेस संचालक संघटना आहे। आणि यापुढे आपणा सर्व माध्यमांना सांगतो की सर्वसामान्य क्लासेस संचालक हा आपल्या पोटासाठी, रोजगारासाठी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जगत असो, तो कोणत्याही पद्धतीने अशा मार्गाने जगत नाही। ही पैशाची हाव असणारी ही उच्चभ्रू सोसायटी आहे, यांच्या मनातले हे काळेभर आहेत, त्यांना या गोष्टी कराव्याशा वाटतात। आमच्या सारख्या क्लासेस संचालकांना नाही। आम्ही 2018 प्रमाणेच या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारणार आहोत। राज्यातील 9च्या 9 संघटना एकत्र करून त्याची शिखर संघटना बनवली ना, त्या शिखर संघटनेचं खजिनदार पद आपल्याकडे आहे। आणि या शिखर संघटनेने 27 तारखेला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन उभारलेलं आहे। हे आपण पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो, याची प्रोसिजर चालू आहे। काल सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत आमची ऑनलाईन मीटिंग चालू होती। 27 तारखेला आझाद मैदानामध्ये आम्ही धरणं आंदोलनासाठी बसणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन या नीट सारख्या परीक्षा, ज्या खरोखर केंद्र शासनाकडून किंवा सेंट्रल कडून येणाऱ्या परीक्षात, या परीक्षांवरती आमचं खरोखर प्रश्नचिन्ह आहे। महाराष्ट्र शासन एवढ्या उत्तम पद्धतीने 12वीची परीक्षा घेतं, मग या सेंट्रल परीक्षांची गरज काय? कारण या परीक्षा नेट, JEE या कमर्शियल परीक्षेत याच्या माध्यमातूनच क्लासेस संचालक हा मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांचे पैसे आकारत असतो। हा क्लासेस संचालक जो आहे ना, मी पाहिलं यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांनी त्यांच्या जमिनी विकलेल्या आहेत, त्यांचे घर विकलेले आहेत, पण त्यांनी त्यांच्या मुलांना या नीटच्या क्लासेससाठी जॉईन करण्यासाठी खर्च केलेला आहे। मी काल त्यांची न्यूज बघितल्या, मोठेगावकर सरांची 40,000 50,000 विद्यार्थ्यांची बॅच, ही काय विद्यार्थी बॅच आहे? आम्ही राज्य शासनाचा जो GR आलेला आहे, ज्याच्यामध्ये क्लासेस संचालकांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही 2023 मध्ये, 2021 मध्ये, 2026 मध्ये, आम्ही 17 मध्ये आम्ही प्रत्येक वेळेला शासनाला सांगतोय की तुम्ही शासनाने क्लासेस संचालकांवरती नियंत्रण आणावं, किंबहुना त्याच्यातून राज्य शासनाला चांगल्या प्रकारचं टॅक्स मिळेल। फक्त एवढं की त्याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य क्लासेस संचालक भरला जाणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी। आमच्या तर्फे आमच्या कमिटीतील जे सदस्य आहेत त्यांना जर या राज्य शासनाच्या कमिटीमध्ये जर घेतलं तर खरोखर सर्वसामान्य क्लासेस संचालकांना न्याय मिळेल। आणि न्याय मिळण्यासाठी आम्हाला जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, आम्हाला तुम्हा सर्व पत्रकारांना विनंती आहे की खरोखरच, कालच आम्ही पत्रकारांना नाही सांगितलं परंतु आम्ही पत्र दिलं कलेक्टरांना, त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी सुद्धा हीच खंत व्यक्त केली की खरोखर पत्रकार हे खरोखर तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकतात। मी तुम्हाला सर्वांना सांगू शकतो, 27 तारखेच्या या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि खरोखर गोर गरीब मुलांना खरोखर न्याय मिळवून देण्यासाठी ही वेळ खरोखर योग्य आहे।
अभी नहीं तो कभी नहीं. ओके, थँक्यू.